त्याची चटणी घे, माझी चटणी घे, तुझी भाजी घे, माझी भाजी घे. वड्याने मासं धरायचं, खेकडं धरायचं. आणि एकदा असंच येदुळच्याला वड्याच्या पलीकडं तकडं गुरु राखायला घेऊन पाहून येताना मोठा एक बैल होता. त्या बैलाचा शेपूट त्यानं धरला ना. वडिलांना जरी जुनं धोतर आंघोळ करून ती धोतर धुवून वाळू घातलेला असलं आहे ना, तर ती धोतर नेसायचं जायचं. रानात गुरु राखलेली पोरं ते भागवत मनाचं एक वाघमड्याचं पोरगं होतं. हे शांताराम इथे ये, इकडं वर खाली ये, खाली ये म्हणला. त्या नागावर असं पाय पडणार एवढ्यात बघितलं मी. बैल झुपून दोन चारी, फन कुळव नांगर धरी, भूमी मातची सेवाव करी, जुबाळा जुरे जो. चिकलगीचं त्याल फिरवीन बाल, शिरनानगी कंगवाना इचरायला, शिरनानगी कंगवाना इचरायला, रेड्याची बाय भांग पाडायला, मूड काढायला, कोष्ट्याची नार, सांगोल्याचा करुंड, वाडेगावचं म्यान, पंढरपूरचं कोकवाना लावायला, पंढरपूरचं कोकवाना लावायला, मंगुड्याचा आरसा मुख पाह्याला, आपल्या दोघाला, कोष्ट्याची नार. धनगर राखत होता मेंढी, बामण उडवत होता शेंडी, कुणबी बांधत होता पिंडी, सुतार तासत होता दांडी, पाटील लिहवत होता चिठ्ठी, रामोशी फिरवत होता काठी, बुरुड वळवत होता पाटी, चाटी सोडत होता गाठी, लमानेनं उडवत होते फडका, लमान होता ते जा लाडका, इंग्रज टाकीत होता सडका, माळी इकत होता दोडका, राजानं लावली होती बाग, डोंगरातनं आला होता वाघ, गारुडी खेळवत होता वाघ, दरविशी धरत होता नाग, पाण्यात पवत होता मासा, कोपीत बसला होता ससा, पारद्यानं लावला होता पासा, कुत्र्याचा भुकून बसलाय घसा, गाडीला झोपत होती खोंड, पोर मारत होती धोंड. आणि म्हशीला बसायला गेल्यावर ती म्हशीनं असं केली, असं केल्यावर म्हशीच्या ह्याच्यात शिंगात धोतर अडकलं. ते लोळत गेलो इथनं तत्पतर लांब पतर. म्हणजे मशीन काय फरक पडत नेलतं काय? ओढत नेलतं शिंगात धोतर अडकल्यामुळं. होय. धोतर कधीपासून घालताय तुम्ही? लय दिवसापासून घालते, लहानपणापासून. होय. म्हणजे लहानपणी त्यावेळेस ही चड्ड्या पॅन्ट वगैरे नव्हती का त्यावेळेस? होती, पण जास्तीत जास्त नाद धोतर नेसा झालंय. वडिलांना जरी जुनं धोतर आंघोळ करून ती धोतर धुवून वाळू घातलेला असलं आहे ना, तर ती धोतर नेसायचं जायचं मसाला. होय. कस काय धोतर कस काय नेसत होता? काय धोतरच आवडायचं लहानपणापासून. पुन्हा मग एक दोन धोतर अशी झाल्यावर पुन्हा वडिलांनी दुसरी मला माझी सेपरेट धोतरच घेतली मला. होय. किती वय होती त्यावेळेस तुमचं? त्यावेळी काय तर 13-14 वर्ष असेल की. बर. म्हणजे बाकीची पोरं पण घालायची का तुमच्यासारखी? नाही, समजी ती अजून माझ्या जोडीची काय लोक धोतरच्या चड्ड्याच नेसते, ती विजारी पायजमा हे. बर. धोतर नेसायचं तुम्हालाच म्हणजे आवड होती का? हा, आवड जास्त मला जास्त होती. आणि आता यांचा भाऊ माझ्याकिंता थोडा धाकटा आहे, पण ते अजून सुद्धा झालं तरी विजारच नेसतोय, आणि ह्यानी बी विजारच नेसते ते. होय. आणि पटका कधीपासून नेसा लागला तुम्ही घालायला? पटका एक 10 वर्ष झाला असेल. होय. त्याच्या आधी? ह्याच्या आधी टोपी घालतो. टोपी घालतो होता काय? हवस मला मोठी गीत गाऊन मोठं हानी, हवस मला मोठी गाणं म्हणून कुळवाहानी, गाडीच्या गाडीवाना एका खेपला गेला इळ, खेपला गेला इळ, तुझ्या गाडीला नवी खिळ, एका खेपला गेला इळ. पाऊस पाण्यायाच असा आबाळ उठयल, आबाळ उठयल, बाळ कुणब्याच नटयल, बारश्या बैलाला चल हवश्या मागसर, हवश्या मागसर, मोठ वडर सरासर. वड्यातनं पाहून मसर गुरु राखायला जात होतो, आणि त्यावेळेला एक आडवी बाबळ वड्यात होती. त्या वड्यातल्या बाबळीला जाऊन अडकलो. बर. अडकल्यावर पाणी भरपूर होतं, वड्याला पूर आला होता. अडकलं होतं म्हणजे काय झालं? तुम्ही मग शिरला होता कसं काय वड्यात? पाण्यात उलट पोहलो, म्हणजे
जकुंड पाणी येतंय आपल्याकडल्या साईडला येतंय ततनंच पाण्यात पडलो मी. बर जरा वरनं सवाशी बाजूने पडलो असतो तर बरोबर त्या झाडाच्या बरोबरीला वरली जा लागत होतो बाहेर कडेला. हा आणि ते धाराच्या नेमकं माझ्याकडे या ज्या टायमाला तसं त्या धारावर पडल्यावर हा मोहर नेमकं बरोबर झाडावरच गेलो. बर मग एक फांदी हिथं अडकली एक फांदी हिथं अडकली. हा मग वर निघताच येईना. मग निघाना येणं गेल्यावर त्या खांद्याला अडकवलेल्या फांदीला धरून असं वलटं किरण मारलो बर आणि त्या फांदीवर सोडून पुन्हा बुडावर गेलून पलीकडे उडी मारली. मग एवढ्या कमर एवढ्या छाती एवढ्या पाण्यात वडा काय वाहत होता काय? वाहत होता. बर कस काय पण वड्यात कस काय उडी गेली ती मारली होती तुम्ही? असंच गुरु राखताना पवायचं हो. रातच्याला तर रातच्याला एक एक दिवशी गुरु सोडून जायचं हिंडवाला. रातच्याला? रातच्याला सुद्धा जायचं. रातच्याला कस काय जात होतो रातच्याला किती पट्ट वाजता? काय तर बा 1-2च्या मोहर कधी बी पाणी असलं वड्याला पूर आला म्हटलं की आम्हाला हौसच यायची हो. ते वड्याच्या पलीकडे गुरु चाराला हा पाण्यातनं पोहून जायचं पोहून यायचं. म्हणजे पाणी आलं का तुम्ही वड्यातनं पलीकडे जायचं? पलीकडे जायचं. आणि गुरु कशी नाही मग? पोहत येत होती गुरु जात होती. होय. त्यांना वळणच लागलेलं तसं गुरु वाहून जात नव्हती काय? नाही ते जात कसं काय? घेत पलीकडे बरोबर पोहून जायची मोहर आणली की. हा म्हणजे तुम्ही रात्री गेला ती पाण्यातनं पलीकडे जायचा? पाण्याच्या पलीकडं कोणत्या तरी एखाद्या गाईला म्हणा बैलाला म्हणा असं शेपूट धरायचं आणि पोहून जायचं. होय किती वेळा गेलता असं? लय वेळा हा लय वेळा म्हणजे लय वेळा. मग तुम्ही सोबतीला कोण असायचं का तुमच्या तुम्ही एकटंच? असंच की सोबतीला बी कोण कोण माझ्या वयाची ते आमचा चुलत भाऊ एक असायचा. ती मगा तुम्हाला कोताळ्याचा कुबीर म्हणलेला ते असायचा. हा त्याने आम्ही मिळूनच जायचं. हा वड्याच्या पलीकडं. आणि एकदा असंच येदुळच्याला वड्याच्या पलीकडं तकडं गुरु राखायला गेलो आणि इकडं सोलापुराकडं पाऊस पडला भरपूर. आणि पहिलंच पाणी जरा गळ्याला छातीला गळ्याला पाणी होतं. आणि पाऊस पडला ना आम्ही तकडंच नादाला लागलो. आणि इकडं सोलापुराकडं पाऊस पडला वावराने पाणी पसरलं. मग असंच वड्यातनं वरनं पाहून येताना मोठा एक बैल होता. त्या बैलाचा शेपूट त्यानं धरला ना जुळत्या शिंगाच्या बैलाचा शेपूट मी धरला. आणि ती महागडला बैल त्याला पवायला यायचं आणि ही मी धरलेल्या बैलाचं शिंगा अशी मागं वसंटीला तटाला येत. त्याला मागं वसंटीला तटाची शिंग. असं करत करत ती बैल महागुटनं आला. ती माझ्या मुंडक्यावर बैलाचं मुंडकं बापरे बुडलो पाण्यात. मग चांगलं इथनं कासरावर पवत गेलो. आता शेपूट सोडला की मी वाचत नाही म्हणलं. मग तवर मोहर गेल्यावर जरा खाली पाय टेकला. पाय टेकल्यावर मग आलो म्हणलं कडला. आता काय घोर नाही म्हणून पुन्हा बाहेर आलो. नदी आपल्या वड्याच्या पलीकडे नेमकं काय असं खायला म्हणजे तिकडे तुम्ही जात होता? मैदान होता जरा हिंडाला बी चांगलं राहायचं त्यावेळेला. खरीप ही पेरलेली असली म्हणजे श्रावण महिन्यात ही वड्याला पाणी भरपूर यायचं. बर किती गुरं असायची? गुरु 2-3 मसरं होती 2-3 गाया होत्या. वडिलाजवळ बैल 2 होते. आणि गुरु राखायला मग तुम्ही किती जण जायचं? असंच कोण घावेल ते पोरं ह्याची जायची याचीच आमच्या संघ बी हो. मग सगळी मिळून तुमची गुरु किती असायची त्या पोरांची तुमची मिळून? त्यांची मिळून चांगलं 5-25 गुरु राहायचे. होय बर. मग असं उन्हाळ्याचे देखत काय मग तेव्हा काय अडचणी येत नव्हत्या. असंच हिंडत जायचं. मग ते गुरु राखायला गेल्यावर ते घरनं जेवून जायचं का भाकरी घेऊन जायचा तुम्ही? जेवून बी जायचं आणि पुन्हा दुपारच्या भाकरी बांधून बी न्यायच्या. होय हिरीत जाऊन कोणाच्या तर असं वड्याला तिकडं पलीकडे एक वडा आहे. त्या वड्याने गुरु सोडायचं आणि येळभर हिरीत शिवनामाने खेळायचं. वरनं वड्या टाकायच्या पोहून पुन्हा बाहेर यायचं. बर येळभर ही चालू. भाकरी बांधून काय न्यायचं? काय बी वांग भाकरी चटणी दही काय असेल ते बांधून न्यायचे. कशात बांधायचं ते? फडकं म्हणा डब्यात ह्याच्यात त्याच्यात बांधून घेऊन जायचं. बर. आणि ज्या त्याच्या घरचं वेगळं जेवण असेल आहे की नाही? सगळे मिळून जेवण घरचे ज्याचे त्याचे जायचं. त्याची चटणी घे माझी चटणी घे तुझी भाजी घे माझी भाजी घे असं मिळून पंगत बसल्यासारखेच बसायचे ना खायचं करू म्हणून. बर. आणि येळभर पुन्हा आणि हिरीत पोवायचं. वीर कोणाची असायची ती? कोणाची बी वरीकडे 7-8 जणांच्या हिरी आहे त्या वरत. त्या हिरीने कोणाच्या बी कुठं गुरु हिंडत जाते तिथं जाऊन पोवायचं. वड्याने मासं धरायचं खेकडं धरायचं. मासं पण धरत होतं. मासं कुठलं असायचं ती काय? आणि ह्याला वड्याला पाणी कायम राहायचं नाही तेव्हा. त्या पाण्यामुळं व्हायचे मासं. केवढं असायचं मासं ते? मासं बारकं एवढं असायचं. आणि कसं धरायचं ते? असं पाणी मोहर कट घालायचा पुन्हा पाठीनं पाणी उपसून बाहेर टाकायचं. वर एक कट घालायचा आणि ते गाळवटावर पवायला आली म्हणजे धरून घ्यायचं. ते मोहळं बिवळं काढत होता का तुम्ही? होय मोहळं काढत होतो. होय लय मोहळं काढायचं. एखाद्या बारीला असं
एक एक बारीला 2-2 3-3 मोहळं काढायचे, सकाळी चपात्या बांधून न्यायच्या आणि त्या मधावर चपात्या खायच्या. होय असलं केलेलं आहे. हो, ते मला बरोबर चपाती. होय. बर. ज्या दिवशी आज मोहळं बघितली की सकाळ उठून मुद्दाम चपात्या करून घेऊन जायचं हा आणि ती मोहळ काढायचं, त्यात ते मध शोधून काढायचा फडक्यानं हा आणि त्यात चपात्या मला बरोबर हाणायच्या. बर. किती न्यायच्या चपात्या करणं? हां, चपात्या किती न्यायच्या? 2-3 न्यायचे तेवढ्याच आपल्या पुरत्या. हा. आणि ते मोहळ कसं काढायचं? मोहळ काढायला काय सोपं असलं तर झाडावर चढून हा. कोराडीनं हाणून तर काढायचं, नसलं तर आडकी त्यानं चिरून काढायचं. माशा चावत नव्हत्या काय? चावायचे की मग माश्या चावायच्या, तसंच अजून चावायचं, कवा तोंड सुजायचं, कवा कुठं चावलेलं तर सुजायचं. हा. हं. कोण कोण काढायचं? तुम्ही काढायचे का बाकी पोर काढायचे? मी जास्त काढत होतो. होय. हं. मध म्हणजे ती चांगला गावरान मध आपलं गावरान मध. देशी लय भारी लागत असेल. लागे चांगला होता, हा चांगला असाच आहे. पण आग्या मोहळाला कधी खवळलो नाही, आग्या मोहळाच्या जवळ बी गेलो नाही मी. होय. हं. ही बाकीची दुसरी मोहळी असते ती कसली असायची? ती लवंगी मिरची मोहळं माश्या आणि साध्या माश्या बिन चावाच्या बी असायच्या. लवंगी मिरची म्हणायचं काय त्याला? लवंगी मोहळ म्हणायचं. हा मग ती लय चौका असलं तर त्याच्यावर बिडी वडायची हा आणि बिडी वडून त्याच्यावर धूर फोकायचा असा. बर. धूर फोकला की ती चावाची कमी व्हायची आणि चावत नव्हती. हा हा बर. आणि ते कशात काढायचं मोहळ मग? काय आपलं भाकरीचं बांधलेलं डब्बं न्यालेलं असलं तर ते फुटला गड्डा हा मावळाचा त्या डब्यात ओतून घ्यायचं. हा आणि जर फुटलेला नसला तर आज्यात काढून फाटा तेवढा घ्यायचा, बारीक फाटा असायचं एवढं एवढं केवढा असायचं गड्ड ते? चांगलं बरंच निघत होतं, पाव किलो होईल एवढं मध निघायचं एका एका गड्ड्याला. होय. गाडीच्या बैलाला नको मारू तू सजनाला, नको मारू तू सजनाला, खांदा दिला ये वजनाला, वजनाला खांदा दिला ये वजनाला, भावा भावाचं भांडईन नको जाऊ तो अंगावर, नको जाऊ तो अंगावर, आंबा दोघाच्या बांधावर. त्यावेळेस तुमची पोरापोरामध्ये चर्चा चालायची गो लग्नाबद्दल? चालायची की काय तर म्हणायचे, तुझं आधी त्या तुझ्या बराबरीच्या पोराला लेकरं झाली, तुझं अजून लगेच नाही, अमकं नाही तमकं नाही, असं कोणाला काहीतरी बोलायचे, चेष्टा करायची. होय. आणि ना हो दे माझं म्हणायचं, हा. असं चालायचं. आणि ती पुरी वगैरे बघायचा कार्यक्रम कसा असा तुमच्या काळात पहिला? आम्ही कुठलं जायला तेव्हा वाडवडिलाच्या जीवावर समजून. मग ही आमची मालकीन तर काय मामाचीच मुलगी आहे, हा मग तिला काय बघायचा संबंधच पडला नाही. बर बर बर. मग कायम तकडं होनोराकडे गेलो म्हणजे मामाच्या तकडे गेलो म्हणजे महिना ततच राहायचं, पुन्हा यायचं आणि जायचं कवा तर 4-6 महिन्याला. म्हणजे होय. त्या देवाच्या नादानं, देवाचा नाद असल्यामुळं बर. कायमच तकडे जायचं मी देवाला. माझ्या गावाकडे गेलं तर आठवून सांगाय तिकडच्या काय आहे ते काय गोष्टी अशा खोड्या केलेल्या? नाही तकडं काय नाही, तथं बी गेलं तर सारखं बैलाचाच नाद हो, मोठ हाणू लागायचं, दारं धराची, हा. कवा मेंढरा जी मामा मेंढर राखत होता त्याच्या मेंढरा संघ जायचं. मेंढर राखायची जरा किस्सा सांगाय. मेंढर राखायला कुठं जात होता? तर ते त्यांच्या शिवारातच. होय. असं परगावला कुठं त्यांची मेंढरी गेली नाही ती कधी, बर. गावातल्या गावातच मेंढर राखताना कधी लांडगे कोल्हे आलती का? आलती की. सांगायचं जरा किस्सा ते काय झालं? खोली काय नाही करत, लांडगं एकदा दोनदा आलं होतं. काय झालं? एक कोकरू नेलतं मामाच्या मेंढरातलं. कस काय? आम्ही इकडं झाडाखाली बसलो होतो ना, अशी मेंढर पसरून हिंडा लागलेली, हा. येऊन लांडगं शिरलं, ते बारकं कोकरू घेऊन गेले. बर. किती आलती लांडगी? केवढी होती? 2 होती, होय. मोठी होती लांडगी. मग काय तुम्ही त्यांच्या पाठीमाग नाही केला? त्या हे ना मामानं आमच्या गोपने हाणून सोडिलं ते, हा. सोडिलं पण मेलं ते, जगलं नाही कोकरू. ते नरडच फोडलं होतं काय? नरडं फोडलं होतं न, असं ते घेऊन चालल्यावर आडवं तकोंड 1-2 कुत्री आली. हा. त्या कुत्र्याने जरा भ्या घालताना पुन्हा माघारी ओढलं, ते हे कोंड मामानं आमच्या गोपनीत गोंडा घालून हाणला गोपनीतनं. हा. ती त्याला मार लागला का काय झालं की ती सोडून पळालं पुन्हा. होय. मग ती घेऊन आलं घरला. त्यावेळेस खाया प्यायला काय काय असायचं? दूध, मग गावात घरात असलं तर अंडी, हम्म. कवा कोण कोंबडी कापायची, कोण बकरं कापायची. बर. आणि वडील काय थोडे दिवस गवळी धंदा करत होतं, हा. ते गवळी धंद्यावरनं तकुंड दूध घालून येताना हा. कवा तर मग बाजारातनं मटण आणायचं, बर. हे करून खायचं घरातल्या घरात. हा हा. असलं कोष्ट्याची नार करे संसार, नार बोलती व पतीला,
बायको बोलते व नवऱ्याला, रोज रुपयेचं सूतकात ते राट आणून द्या एक मला. राटवाडी राट मुंडवाडी थाट, बनपुरीचा तार पिंजायला, बनपुरीचा तार पिंजायला. बेगमपूरची बाय पिळू करण्याला, लय शोभण्याला कोष्ट्याची नार. राट नुईचा राट लिमुनीचा भवला, जितीचं सीनमध्ये भवल्याला, जितीचं सीनमध्ये भवल्याला. एरडावचा सुतार पाचर मारायला, माझ्या राटाला कोष्ट्याची नार. सोलापूरचं लुगडं दिल्लीची चोळीन, मुंबईचा टेलराना शिवायला, हे मुंबईचा टेलराना शिवायला. पुण्याचा टुसाना लावायला, माझ्या चोळीला कोष्ट्याची नार. बोलण्याची झटपट पुण्याची फटफट, मुंबईचा पाटाना बसायला, मुंबईचा पाटाना बसायला. कातवाडी तपकीर घासायला, माझ्या दाताला कोष्ट्याची नार. कोल्हापुरी कवल विजापुरी धोंडा, समुद्राचं पाण्यानं न्हायाला, समुद्राचं पाण्यानं न्हायाला. वासाचं साबण लावायला, माझ्या अंगाला कोष्ट्याची नार. चिकलगीचं त्याल फिरवीन बाल, शिरडाणगी कंगवाना इचरायला, शिरडाणगी कंगवाना इचरायला. रेड्याची बाय भांग पाडायला, मूड काढायला कोष्ट्याची नार. सांगोल्याचा करुंड वाडेगावचं म्यान, पंढरपूरचं कोकवाना लावायला, पंढरपूरचं कोकवाना लावायला. मंगुड्याचा आरसा मुख पाह्याला, आपल्या दोघाला कोष्ट्याची नार. कोल्हापुरी चप्पल नदर दीपल, सांगलीचा आवाज वाजायला, सांगलीचा आवाज वाजायला. मिरजचं पालिस लावायला, माझ्या चपलीला कोष्ट्याची नार. हे अशी ख्याली, ही ख्याली मंदिर का याला? ह्याला ख्याली म्हणायचं. पहिला महिना चैत्र मास, उन्हाळा फार, झळा मारत्या त्या उन्हाच्या कार. चैत्र पालवी फुटला शिवार, भगवंताचा हा विकल्प फार. जुबाळा जुरे जो, वैशाख महिन्यात कुणब्याची स्वारी, गाड्या भरून आवत वो सारी. जात्या ती शेता मळ्या बिवरी, बैल झुपून दोन यचारी. फन कुळव नांगर धरी, भूमी मातची सेवाव करी. जुबाळा जुरे जो, तिसरा मास निघाला ज्येष्ठ, केल्या मेहनती काबाड कष्ट. जिमनी माता वो सोजाळ नीट, मेघराजाची बघत्या ती वाट. मेघ मांडाव घालाव नीट, लग्ना मेघाचा आगशीदा वाट. जुबाळा जुरे जो, चौथा महिना आषाढ मास, आले मेघाचे पावसाळे दिस. वारा बाळ सुटल कस, विजा मारत्या पडला प्रकाश. फळी मांडली बारा या कोस, मेघवरस होतो नौखंड देश. झाली पेरणी दिसती तास, जुबाळा जुरे जो, न झाली पेरणी दिसती तास. जुबाळा जुरे जो. पाचवा मास श्रावण महिना, भूमी माता वो दिसती फैना. कडदान बाजरी पीक माईना, पोट भरले पक्षी लिंबूर खाईना. वज पाचून दा मजुराला जायना, गोळा करताना कुणब्याची दैना. जुबाळा जुरे जो. सहावा मास भाद्रपद महिना, गेले दिवस गरुदार भूमी. तन काढावे कोळपी धरुनी, मोठा झुपून नाव घालाव पाणी. जुबाळा जुरे जो. सातवा मास महिना अश्विन, द्याव बसल दसरा सण. भूमी पुनवीन केलं यायन, हुंड पळ चक करुनी बोन. उदकाड्या नारळ घट घेऊन, चला शेताला पाट्या भरून. पूजा करावे हळद कुकू लावून, दैवात पाणी चरग शिपून. दावा निवदे दीपक लावून,
वाडा जिमनीला ढवळ जेवण जुबाळा जुरे जो. आठवा मास कार्तिक दिवाळी उठा पाटच करा आंघोळी. रंगारंगाच्या घाला रांगोळी पांडव दारात बसले निर्मळी. त्याच्या आडव झोपला बळी. बहीण भावाला आरती ओवाळी जुबाळा जुरे जो. आणि बहीण भावाला आरती ओवाळी जुबाळा जुरे जो. नवा मास मार्गीशर भूमी मातन केला शिनगार. चुळी पाताळ हिरवीगार पोटरा फुलुरा गजई भार. चारा तर ती गाई वासर नंदी डरकत्यात बांधावरून. थंड भूमिका वटी भरून जुबाळा जुरे जो. 10वा मास निघाला पूस जिमनी माता वो गया बिदिस. शाळू गरडा घव साधून दिस आली शेतात मोत्याची कणस. झाला हुरडा पाकर बस गोपन घेऊनी राखावू त्यास. धान्य सांडूनी करत्याती नास जुबाळा जुरे जो. 11 महिने झाली मावो महिन्यात झाली प्रसूद काढणी सुखात. गोळा केल्या ती रात्रंदिवस कातर बुचाडी लावून शेतात. 12 बलुती आल्या तिथीत शेतकऱ्याला आशीर्वाद देत. धर्म करावा दोन्ही हातात कुणबी राबला पिकल हित जुबाळा जुरे जो. 12वा मास महिना फाल्गुन खळी केल्या ती मोहरत बघून. जांभळ सौंदड तेवढा रवून राशी केल्या ती नंदी फिरवून. केला अंगारा गोण्या भरून घरी आणले गाड्या झोपून. थप्प्या लावल्या माचुळ्या भरून कडबा बुसकटाच्या गंजी रचून. कुणबी मोकळा राशी करून जुबाळा जुरे जो. 13व्या महिन्याचं अधिक नावू चैत्र महिन्याचा शेवट लावू. मेघराजाच्या शरणी जाऊ वेळेवरी या दर्शन घेऊ. आई बापाचं पुण्य हे पाहू त्याच्या पोटाला जलम घेऊ. शाळू पिकला आनंद खाऊ एकामेकाशी वळकी देऊ. आई बापाला हुलजंती दावू दुधाच्या वड्यात आंघोळी घालू. भूमी मातेचा पाळणा गाऊ जुबाळा जुरे जो. आणि जिमनी मातेचा पाळणा गाऊ जुबाळा जुरे जो. बिरुबा माझ्या देवा बेयाचा गाव होनूर हाय ठिकाणा. ववी गातो या मोठ्या हौसन पाळणा गाईला शांतारामान. बिरुबाची दया आमा पुरून जुबाळा जुरे जो. माळपाची दया आमा पुरून जुबाळा जुरे जो. झालं. पालक पालक पत्याचा न तुराव लावलाय मोत्याचा. तुरा लावलाय मोत्याचा काशी माझ्या लिंगान. नवरत्नी कांबळा न खांद्यावर घेऊन. नागर बंद्या येतव महादेवा याच्या हातात. काशी माझ्या लिंगवन नवल्या माझा बिरापा. हळदी सारखा पिवळा डाळिंब्या या दाताचा. न कुराडी या मिशाचा न भवऱ्या या दाढीचा. काशी माझ्या लिंगाव नीट सरळ नाकाचा. गुंज सारख्या डोळ्याचा न नाजूक त्या भवया. बाळायाच्या शिराला सुनसूर जावळ उडत. सुनसूर जावळ उडत न पिंपळ पान सोबत.
नवल्या माझा बिरापा सर्व्याहुनी थोरला, हळदी सारखा पिवळा न निती रोज नवरा, देव माझा सरदार कामाबाईचा भरतार, देव माझा सरदार गा कामाबाईचा भरतार, नाग झरी पाण्याचा गा देव माझा सोन्याचा, कामाबाईच्या पतीला मायवाच्या भावाला, हात दोन्ही जोडून घालव टांगण घालून, माळापाच्या गोरूला काशी माझ्या लिंगाला, सुरवंतीच्या बाळाला घालू टांगण घालून, जातो माझ्या मार्गाला व सत्य हालमताला, सत्य हालमताला धन घरी गात्याला. अनेक वेळ वाईट आली होती. काय झालं? गावात नाटक होता. बर. नाटक होता आणि आदल्या दिवशी असंच कुठं तर ओवीला जागलेलं आणि मी असं ते आमच्या गावात एक पार आहे नरसोबाचा, बर. त्या पारावर बसलो होतो. नाटक चालू झाला होता. किती वय होतं त्यावेळेस तुमचं? त्यावेळेला एक 10 वर्षाचा असेल. बर. हा. मग रानात गुरु राखलेली पोरं, ते भागवत मनाचं एक वाघमड्याचं पोरगं होतं. हा. हे शांताराम इथे ये इकडं वर खाली ये म्हणला. हा. आणि शेतऱ्यांच्या हातावलं ये खाली काय तर वर वट्यावर म्हणला. हा. त्याच्यापाशी जाऊन बसलो. नाटक भरकच्या भराला आल्याला हा. आणि आम्ही झोपलेल्या जाग्यात आडवं पडलो जागलेल्या ज्यानं. हा. नाटक भराला आल्याला आणि ते गावात नाटक चालू असताना ते ह्याला राखेल तेलाचं टेंब तवा नाटकामोर, बर. 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 त्या राखेल तेलात बुडवून असं वर घेताना हा. ते मारुतीचा पार्ट कोण घेतला होता त्यानं असं पायानं खाली हाणला. बर. बर. हा. खाली हांड्यावर येऊन पडलं आमच्या बोकांडी, राखेल तेल पेटलेलं. होय. भाजलो त्यावेळेला, दोघं बी बापरे. भरपूर भाजलो. होय, म्हणजे पेटलं होतं का काय? हां पेटलं होतं. हे समजा अजून जळलेलं आहे माझं, हे तर होय. बदलला. होय, दोघांचं बी. होय. मग कोणी बघितलं ती? गावातले लोक चिकार बसलेले ऐकायला. हा. ते गप्पा वर चादरा हे हाणून करून लोकांनी हे जीव तुम्ही त्या पटांगणात ही करता काय तिथं? असं दाटीतच हा. बघायला बसलेल्या जाग्यातच आडवं पडून दुमतं झोप लागली हो. बर. आणि ती झोपीत येऊन पडलं अंगावर. बर. 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 असं ते महाराजाचं पात्र कोणी केलं तर ती माळ्याचं एका माणसानं केलं. त्यानं काय ते शेपटाला पेटवली होती, शेपटी पेटवली होती काय? नाही मग ते टेंबाचं हे केलेलं, ते खेळत वर जाळ त्या वर मंडपाला लागाल्यावर असं पायानं हाणलं खाली. बर. 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 आणि ते तुमच्या अंगावर येऊन पडलं काय? ती आलेल्या मोहर जागी होती, त्याने आलेली पाठी अशीच मागं फेकली वरल्यावर असं. बर. मग ती आमच्या बोकांडीच येऊन पडलं. गुरु राखायला गेलो, हा. वड्यातनं पाहून गेलो, पाणी होतं वड्याला. हा. त्या आमच्या चुलत भावाच्या हिरीवर आयला हे वड्याचं वाहतं पाणी, राड पाणी आहे. हा. आणि तिथंच जाऊन हिरीवर हातपाय धुवावं आणि कापडं वाळले घालून हा. पुन्हा पाणी प्यावं आणि मग गुराकडे यावं. बर. मग गुरु येते ती हिंडत अशी वर. हा. म्हणून असं मोहर गेलो न आता हिरीत असं खालतो तोंड करून वळायचं. हा. एवढ्यात मोठा मांडीसारखा नाग आडवा पडला होता कुठं? हिरीच्या पायरीवर. बर. आणि त्या नागावर असं पाय पडणार एवढ्यात बघितलो मी. बापरे. बघितल्याबरोबर मला चक्कर आल्यासारखंच झालं. हा. हे भगवंता होनूरसिद्धा काय माझ्यावर येळ आणलाच ही. हा. असं बोललो बी नाही, मनातल्या मनात ध्यान झालं नसतं होनूरसिद्धा म्हणून. हा. त्यानं असं वरनं मुंडकी वळला, असं वळविल्यावर मी त्याच्या शेपटावरनं उडी मारून असं पलीकडं दादाच्या येऊन असं मोरी एवढी ती मोटर बसवायला घर केलं होतं. हा. आणि त्याच्यावरनं उडी टाकून पलीकडे गेलो. हा. आणि माघारी फिरून बघितलो, असं पायाच्या अंगठ्यावने एवढं एक चिचेचं झाड होतं. हा. त्या झाडावरनं त्याचं धंड चालल्यावर आबा ते असं आडवं सपय झाड शिपय चिचेचं झाड होय. एवढं मोठं होतं? एवढं मोठं होतं. बर. एवढं बघितलो. पुन्हा जवळजवळ 4 महिने त्या हिरीवर गेलो नाही बा. ब्या बसलं.